श्वेता अंबिकर माझ्या युट्यूब ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. तुम्ही म्हणाल मी इथे कुठे थांबलीये? खरं तर आपलं शहरामधलं जे जीवन आहे धकाधकीचं, धावपळीचं, त्याच्यापासून मला कुठेतरी शांतता हवी होती आणि थोडंफार चिलही करायचं होतं. तर मी निवडलेलं आहे MK फार्म्स ॲग्रो टुरिझम. आता इथे काय काय असणार आहे, काय मस्तपैकी खायला मिळणार आहे, काय एन्जॉय करायला असणार आहे हे बघायचं असेल तर चला माझ्यासोबत. आता या रिसॉर्टमध्ये ज्या सुंदर अशा रूम आहेत त्या आपण बघूयात. या ही अशी मस्त रूम आहे. किंग साइज बेड आहे, इथे चेअर आहे, बाजूला साईड टेबल्स आहे आणि शिवाय टीव्ही आणि इथे मस्त कबर्ड सुद्धा आहे. आता सर्वात महत्वाचं आहे बघूया आपण. संध्याकाळी या बाल्कनीमध्ये बसून मस्तपैकी चहाचा आस्वाद घेता येईल अशी सुंदर गॅलरी आणि समोर असा छानसा निसर्ग आहे. मस्त वाटतं एकदम. रॅकेट खोला. बॅट बॉल कॉम्पनी बॅट बॉल नको मला लय मागे इथे तुला चांगला लागेल ना हे बाहेर तुला चांगला लागेल इथे जर तुम्ही लहान मुलांना जर घेऊन येत असाल तर इथे बॅट बॉल आहे, विटी दांडू आहे जी लहान मुलांना आत्ताच्या माहिती नाहीये, पण विटी दांडू सुद्धा आहे. जर कोणाला इथे हेल्थ कॉन्शियस असेल तर योगा करण्यासाठी मॅट सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला तुमचे घेऊन येण्याची अजिबात गरज नाही. मी करेक्ट खेळते का पण विटी दांडू हा ना? शिकायला पाहिजे विटी दांडू आणि इथे येऊन खेळायला पाहिजे. पण ते नमस्कार. तुम्ही जसं मला बघितलं मगाशी मी एका छानपैकी मस्त रिसॉर्टला आले होते, ते म्हणजे MK फार्म्स ॲग्रो टुरिझममध्ये. पण या रिसॉर्टची माहिती जे मेन आहे त्याचे मालक त्यांच्याकडून आपण करून घेऊयात, म्हणजे ती जास्त छानपैकी आपल्याला कळेल असं मला वाटतं. तर प्लीज तुम्ही तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी महादेव कदम. प्राजक्ता कदम. आम्ही हे आमचं छोटंसं पिंगोरी गाव. इथं आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो पूर्वी आणि इथं शेती करताना आम्ही ऑर्गॅनिक प्रकारे शेती करतो आहोत. आणि हे शेती करत असताना आम्ही छोटंसं आमच्या स्वतःसाठी म्हणून आम्ही फार्म हाऊस छोट्याशा 2 रूमनी सुरुवात केली आणि कालांतराने त्याचं एक्सपान्शन आत्ता आम्ही केलं आणि त्याला ते जे फार्म हाऊस आहे तर त्याला ॲग्रो टुरिझममध्ये आम्ही आता कन्वर्ट केलेलं आहे. आणि मला हे विचारायला आवडेल, कारण आपले जे काही ऑडियन्स आहेत त्यांना इथे यायचं झालं तर कोणते कोणते रूट आहेत इथे पोहोचण्यासाठीचे? इथं येण्यासाठी तसे 3 रूट आहेत. एक तर आहे जेजुरीच्या पहिले एक साकोडे म्हणून फाटा आहे, जिथं संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी विसावा आहे. तर तिथून 7 किलोमीटर अंतरावरती हे आमचं रिसॉर्ट आहे. त्याच्यानंतरनं मध्ये एक दौंडज म्हणून गाव आहे, तर दौंडजमधून पण आतमध्ये येता येते. आणि एक वाल्मिक ऋषीचं ज्यांनी रामायणाचार्य वाल्मिक ऋषी जे आहेत तर त्यांचं वाल्य म्हणून हे एक तीर्थक्षेत्र आहे. तर तिथूनही 5 किलोमीटरच्या अंतरावरती आमचा रिसॉर्ट आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने इथे आल्यानंतर एक फॅमिली वाईब्स जी आपण सगळीकडे आपल्याला अपेक्षित असते ती इथे पूर्णपणे मिळणार आहे असं वाटतंय. आणि मी स्वतः इथे जेवण आता केलं त्यामुळे ते इतकं घरगुती आहे की आम्हाला असं वाटलं की आपण उगाचच बाहेरून खाऊन आलो, इथेच जेवायला पाहिजे होतं, ते वेस्ट गेलं का काय असं फिलिंग आलं.
त्यामुळे तुम्ही खरंच इथे अगदी काय मनापासून इथे येऊन तुम्ही इथे मजा करू शकतात. आता आमच्याकडे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण आहे. त्याच्यामुळे आम्ही नॉनव्हेजसाठीचं किचन जे आहे तर हे किचन ही वेगळं केलेलं आहे, टोटली वेगळं आहे. इथला सेटअप नॉनव्हेजसाठीचा पूर्ण सेटअप वेगळा आहे आणि व्हेजसाठीचा सेटअप पूर्ण वेगळा आहे. म्हणजे तुम्ही कितीही जण आले तरी नॉनव्हेजचं जेवण इथेच बनवतात आणि व्हेज. म्हणजे जर तुम्हाला इथे यायचं असेल तरी ही जे पूर्ण म्हणजे अगदी शुद्ध शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की चमचा सुद्धा इकडचा तिकडे होणार नाहीये नॉनव्हेज आणि व्हेजचा. झाड अच्छा. म्हणजे आमच्याकडं खूप मल्टिपल प्रकारचे झाड आहेत. वृक्ष संवर्धनाची खूप आवड असल्यामुळे म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाड आहेत आमच्याकडे. हे आहे रुद्राक्ष, तसंच आमच्याकडे आहे कापूरचं पण झाड आहे. आणि खूप असं खरंच रुद्राक्ष आणले म्हणजे ह्याला रुद्राक्ष ऍक्च्युली अजून एकदाच फ्लावरिंग झालं होतं त्याला, परंतु ते रुद्राक्ष अजून तयार नाही झाले. म्हणजे कदाचित वातावरणाचा बदल असेल किंवा काही, पण अजून रुद्राक्ष नाही आले. अनेक काही वर्षांनी येऊ शकतात. होप सो 100% येतील त्याला. अजून तुमच्या इथे भरपूर झाडं दिसत आहेत आणि ती वेगवेगळ्या पद्धतीतली आहेत. ती काय जरा अशा स्पेसमध्ये मला राशीचक्र पण करण्याचा मानस आहे माझा. त्याची प्रोसेस चालू आहे. त्यानुसार मी वेगवेगळ्या प्रकारची झाडांचं खूप सारं कलेक्शन आहे आमच्याकडे. म्हणजे अगदी म्हणजे नक्षत्रांचे प्रत्येक नक्षत्राचं एक झाड आमच्याकडे आता अवेलेबल आहे. पण त्यांचं राशी आणि त्याचे अलाइड जे आहे त्याला एक राशीचक्र असं म्हणतात. तर तोही आम्ही नेक्स्ट ह्याच्यामध्ये आमच्या प्रपोजमध्ये आहे की ते एक राशीचक्रही आम्हाला करायचं आहे. म्हणजे इथे आल्यानंतर मजा सुद्धा आहे आणि ऍस्ट्रोलॉजी पण आहे. आणि ज्याला मानसिक समाधान ज्याला पाहिजे, अध्यात्म पण पाहिजे, तर त्याच्यासाठी म्हणून तोही एक प्रयोग आहे. एकाच छताखाली एवढ्या सगळ्या गोष्टी द्यायचा प्रयत्न चालू आहे. ओके. इथे काय काय झाडं आहेत ती मला सांगाल तुम्ही? आपल्याकडे जो कापूर येतो ना तर तो ऍक्च्युली जो भीमसेनी कापूर जो म्हणतो तर तो ह्या झाडापासून बनतो आणि तो त्याची वास येतोय आता बघा. खरंच याला वास येतोय. म्हणजे पानांपेक्षा ह्याला जी कळी आहे ना त्याच्यापासून ऍक्च्युली कापूर त्याची प्रोसेस खूप लॉंग आहे, पण त्याच्यापासून ते हे करतात. पानांना त्याला नाही जी कळी आलेली आहे. हे पान आहे कापुराचं आणि ह्याला अगदी म्हणजे वास येतोय. म्हणजे त्याची प्रोसिजन पण नाही झालेली आहे तरी जी कळी येते ना त्या कळीतनं कापूरची प्रोसेस आहे. हा जो आहे हा आहे मियाझाकी आंबा की जो जपान तंत्रज्ञानावरती रिसर्च करून आपल्या पुणे युनिव्हर्सिटीने ह्याचं रोपं तयार केलेली आहे. तर हा पूर्ण जांभळा आंबा आहे एकदम. आणि त्याची कॉस्ट आपल्या मध्य प्रदेशमध्ये तर ते साधारण 2.5 ते 3 लाख रुपये डझननी तो आंबा विकला जातो. त्याची ही आमच्याकडे 2 झाडं आहेत. बापरे. म्हणजे पुढे तुम्ही ह्याची शेती करा? ह्याची शेती नक्की करू आम्ही ह्याची शेती. पण ह्याचा साईज काय आहे? नॉर्मल साईज साधारणपणे ह्याचं वजन जे आहे 600 ते 700 ग्रॅम वजन होतं. पूर्ण फुल साईजचा जो आहे तर तो 600 ते 700 ग्रॅम वजन. तुम्ही जे मगाशी म्हणाला होतात की आपल्या इथे जे काही अन्न बनतं त्याचा तुम्ही इथेच ते पिकवतात सुद्धा, तर इथे तुम्ही काय काय पिकवतात आता हे सांगितलं तर छान वाटेल. हा ऍक्च्युली हा लाईव्ह डेमो आहे. ही आहे आमची मिरची. त्या शेजारी आहेत वांगी, देशी वांगी आहेत. त्याच्यानंतर आहे काकडी, त्याच्यानंतर आहे टोमॅटो. पण जेव्हा आम्ही इथे येऊ तेव्हा ही माहिती द्यायला इथे असेल का आम्हाला? इथे आमचा एक माणूस आहे की जो शेतीमध्ये त्यांनी बीएससी केलेलं आहे. बीएससी ऍग्री केलेलं म्हणजे आता आमचा जो मॅनेजर आहे तर तो बीएससी ऍग्री आहे. आणि तो जो आहे तर तो ऑर्गॅनिक शेतीवरती बराचसा रिसर्च केलेला आहे त्यांनी. म्हणजे जीवामृत आहे किंवा अष्टपर्णी अर्क आहे, दशपर्णी अर्क आहे. म्हणजे आम्ही NPK सुद्धा इथेच तयार करतो. त्याच्यामध्ये कसं आहे की गाईचं शेण, गाईचं गोमूत्र, त्याच्यानंतर गुळ, नंतर बेसन पीठ, मध, गुळ, हे प्रकारचं हे सगळं टाकून ते शिजन केलं जातं. 1 महिनाभर त्याला दररोज ढवळायचं. 1 महिनाभर त्याचं 1 महिन्यानंतर ना त्याचा वापर नाही होतं. त्याच्यात कल्चर तयार होतं. म्हणजे शेतीला म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन जो हवाय तर तो त्याच्यातून तयार होतो. म्हणजे जे लोक युरियाचं पोतं घालतात तर त्याच्याऐवजी 100 लिटर जर जीवामृत जर सोडलं शेतीला तर त्याची एका पोत्याची ताकद 1 लिटर 100 लिटर मध्ये आहे.
आणि शिवाय विषमुक्त आहे. विषमुक्त. हे सेंद्रिय शेती जे करतो ते दाखवण्यासाठी हे जे आहे ही जीवामृतची टाकी, अच्छा. याच्यामध्ये जीवामृत केलं जातं आणि ते तयार करून मग शेतीला दिलं जातं. अच्छा. हे शेराचं झाड आहे. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की उन्हाळ्यामध्ये पूर्ण थंडावा मिळतो याचा, परंतु ह्याचा चीक जर डोळ्यात जर गेला किंवा अंगाला जर उतला तर तो उततो, म्हणजे अंगाला त्याची जखमच होते आणि ती लवकर नाही पडत. आणि जर चुकून डोळ्यात जर गेला तर 100% डोळे जातात. एनी हाव डोळे परत येणारच नाही. परंतु तेच झाडाच्या सावलीच्या त्याच्या झाडाखाली जर बसले ऐन उन्हाळ्यामध्ये तरी तुमचं बॉडी टेम्परेचर हे नॉर्मलपेक्षा डाऊन होतं. आता इथे एवढी शांतता आहे त्याच्यानं इथे प्राणी पण खूप सारे येत असतील सकाळी वगैरे असं म्हणजे वाटतंय. अगदी तुमचं लक असेल तर सकाळी हरणं तर म्हणजे 3 दिवसापूर्वी हरणं आमच्या ह्या बागेत होती. हो, मगाशी ताई म्हणत होता की सकाळी येतात नाही का? सकाळी मोर येतात आणि किंवा हरिण संध्याकाळी जे आहेत, शांतता झाली की येतात. मोर पण मोर आणि सकाळी हरिण आवाज. तर एकदम म्हणजे आमचे एकदम स्नेही आहेत. आणि लिंबाचं मिक्स वर्जन आहे. म्हणजे हे दिसताना संत्र्यासारखं आहे पण ह्याचा फ्लेवर जो आहे तो हे आहे लिंबूचा. लिंबूचा आहे. पण मग ह्याची साईज एवढीच असते का? एवढीच नाही एवढीच साईज, सेम साईज. पण हे मग चवीला कसं लागतं नक्की? ट्राय करूनच बघा. ते लिंबू सारखं लागतं का नाही संत्र्यासारखं नाही लागतं? लिंबू सारखं लागतंय. आम्हाला पण छान. लिंबाचा टोकेला शॉट आहे अर्धच का? हे देवा, हे पण संत्र्यासारखा वास आहे. वास संत्र्यासारखा आहे. पडली असेल ती तिकडे. लिंबू आहे पण संत्र्याचा फ्लेवर आहे. कर्नाटकी आंबा आहे, त्याला मल्लिका नाव आहे. अच्छा. म्हणजे आता आमच्याकडे 2 किलो पर्यंत वजन गेलंय त्याचं, पण आणि 6 त्याचं किलो नावच मल्लिका आंबा. मल्लिका आहे. हा आपल्याला फक्त देवगड आणि हापूस हे दोनच माहिती. नाही, त्याच्या- हे- ते तो जो आहे ना तो गावठी आंबा आहे. त्याला गावठी खोबरी आंबा म्हणतात. तर त्याची टेस्ट म्हणजे त्याची साईज एकदम छोटी असते. तो चोखूनच खायचा. चोखूनच खायचा, पण तो कच्चा खाल्ला तर खोबऱ्यासारखा लागतो म्हणून त्याला खोबरी आंबा म्हणतात. एप्रिल मे मध्ये यायला पाहिजे इथे टेस्ट. यावं लागेल. केशर पण आहे, त्या ह्याच्यात केशर पण आहे. केशर आहे, हापूस आहे, तोतापुरी आहे, अजून कुठला आहे? पोपट आहे, पोपट आहे. एक साईडला पोपट आहे. थोडंसं शेवळ आलंय. मला मजबूत 30 आहे. फूट खोली. आपण बोललोच मगाशी. 1 कोटी लिटर पाणी बसतं. बापरे. आणि ह्या पाण्याचा वापर शेतीसाठी. शेतीसाठी. ऍक्च्युली विहिरीचं पाणी आम्ही ह्याच्यात आणून लागतो अच्छा. आणि ह्याच्यातून शेतीला वापरतो. अच्छा. म्हणजे अगोदर ह्याच्यात मत्स्य शेती पण करत होतो. मग कसं वाटलं MK फार्म? खूप अनेक प्रकारची झाडं तर तुम्ही आता बघितलीच, पण त्यातलं महत्वाचं झाड बघायचंच राहिलंय, ते म्हणजे दारू उतरवण्याचं झाड. आता हे काय आहे हे जर बघायचं असेल आणि MK फार्म मध्ये अजून काय काय गोष्टी आहेत ह्या जर एक्सप्लोअर करायच्या असतील तर तुम्हाला माझा नेक्स्ट ब्लॉग हा बघावाच लागेल. तोपर्यंत हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि काय काय शिकायला मिळालं हेही मला नक्की सांगा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.